अहो काय पंढरी आहे, आपण पंढरीमध्येच राहायचं की आतमध्ये जायचं? हा, काय पंढरी आत्मा आतमध्ये आहे ना, मग आत्मस्वरूपाला भाजायचंय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणाची? हा, सेवा कोणाची करायची? आत्म्याची. आत्म्याची सेवा करायची. किती भाग्यवान आपण. शब्दही कळाले, संतही कळाले. काय भाग्य असेल या धोंड्याचं. हो खरंच दगडाला पात्र झाला असतो मी, बरोबर की नाही? ही साधुपीठ नसती घडली ना तर खरंच या ठिकाणी आमची लायकीच नव्हती. काय पुण्य आहे आमचे येडगे बाबा, आमचे सुरेश बाबा, हे शेळके बाबा. खरंच काय भाग्य. या डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं काय भाग्य असेल. असे साधू आपल्याला भेटलं की खरंच खरंच या ओवीला आपण पात्र झालो. ओम नमोची आज्ञा जी ओवी घेतलेली आहे, कारण त्यांना वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे तुम्ही देवाच्या मूर्ती आहे की नाही. मग तुम्हाला या ठिकाणी सांगणारा माणूस कसा पाहिजे हो? हा, जे मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये आहेत ते खरं जे सांगतात का ज्ञान, खरंच आत्म्याची अनुभूती आणून देतात का? तुम्हाला अनुग्रह देतात, प्रबोध देतात का? तर खरंच तुम्ही शरण जा. आणि शरण गेल्याचे काय ते फळ तुका म्हणे कुळ उधरिले. खरंच हे शेळके कुटुंब उधरलं या नावाने. काय हो, हा उधरलं की नाही? खरंच खूप भाग्यवान आहे. तुमची तळमळ बघून मला आनंद वाटतो. हा, बरोबर की नाही? सागर महाराज फोन करायचे, माऊली कार्यक्रम आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण टायमिंग नसल्यामुळं यावेळी टायमिंग भेटला. परंतु उद्देश हाच आहे सगळ्यांचा की बाबांची सेवा घडली पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. तळमळ आहे तुमची खरंच. म्हणून एक देवा तुझी गणेशू सकला मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोशी. काय सांगितलंय? देवा तुझी गणेशू, तोच गणेश आहे. सगळ्यांच्या बुद्धीला चालवणारा हा गणेश आहे. आणि तो कसा आहे? अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतोनी चर आणि अचर हरीसी भजे. बरोबर की नाही? तो भगवंत कसा आहे? हा, अव्यक्त आहे, निराकार आहे. मग ते नाम कसं असलं पाहिजे? हा, राम 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 म्हणून तुम्हाला अनुभूती येणार आहे का? हा, बरोबर की नाही? राम 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 सर्वही म्हणती कोणी न ओळखती आत्माराम. हा, मग आत्मारामाला कोणी ओळखणार? बरोबर की नाही? मग आत्म्याला ओळखण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. इतर योनीच्या ठाई हा विचार आहे. विचार हा, मनुष्य जन्म सोडून इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत की मनुष्य देह भेटला, संत पण भेटले, आपण ओळखले पण, शरण पण गेलो आणि या ठिकाणी या अधिकाराला पात्र पण झालो, या ओवीला पात्र झालो. खरोखर म्हणून आपण भाग्यवान आहोत. हा, एवढं मोठं भाग्य आहे, या भाग्याला पारावार नाही. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी, कलियुगामध्ये साधू थोर सांगितलंय. बरोबर की नाही? साधूला मोठं महत्व दिलंय, कारण या संसार सागरामध्ये जर तुम्हाला तारणार असेल तर एकच कोण? सद्गुरू आणि ती नाम. आणि ते जर का तुम्हाला भेटलं तर खरंच तुम्ही या संसार सागरातून पार झाल्याशिवाय राहणार नाही. संसार सागर म्हणजे काय? काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. खरंच काय लायकी माझी. काय हो, एवढे आमचे आजापाजे निघून गेले. आमच्या म्हणजे काय काय भाग्य असेल आमचं. हा, या धोंड्याला इथे बस, हा दगड आहे आणि मला इथे बसवले बोलायला. कोणामुळे पात्रता आली? अहो संत सांगतात नामामध्ये एवढी पात्रता आहे. आणि ते नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. किती? एका जन्माचं नाही, जन्मजन्मीची पाप जळणार तुमची. हा, बरोबर की नाही? जन्मजन्मीची पाप जळतात नामामुळे. अहो नाम चिंतन झालंच पाहिजे, अनुग्रहाचं चिंतन झालंच पाहिजे, तरच तुम्हाला बोध भेटणार आहे, तरच तुम्हाला तो बोध भेटणार. अन्यथा नाहीच भेटणार. काही लोकांना झालं 20 वर्ष तरी बोध नाही. का? चिंतन नाही, चित्तशुद्धीच नाही. त्या ठिकाणी बोध काय कामाला येणार आहे? बरोबर की नाही? खूप भाग्यवान आहेत आपण, खूप भाग्यवान आहोत आपण. कारण ही जी ओवी घेतलेली आहे त्या ओवीला आपण पात्र ठरलो म्हणून ही लायकी आहे ना. बरोबर की नाही? जर मला अनुभवच नसता घेतला, प्रबोध नसता भेटला, या ठिकाणी माझी लायकी, अहो मी अपमान केला असता ह्या गादीचा. बरोबर की नाही? हा, तुका म्हणे कीर्तनाचे पैसे देते घेते दोघे नरका जाती. आहे की नाही अभंग? आहे की नाही? मी काय घेतोय? जसे माझे गुरु जगले, आमचे पोपट बाबा
आमच्या घरी पाकिट देत होतो आम्ही, नाही भेटले पाकिट नाही येणार मी, म्हणजे काय भाग्य असेल हा, असे संत आपल्याला भेटले हा, किती भाग्य असेल आपलं हो. आणि जर का मी पाकिट घेतलं असतं, एका ठिकाणी सेवा झाली, अहो झोरे इकडे या, साईडला घेतलं पाकिट घ्या, पाकिट घेतलं ना, उद्या इथं लायकी नाही माझी, लायकी नाही बसायची माझी इथं, बरोबर की नाही हा. संतांचा निरोप आहे ना फुकट, देव घ्या फुका हो, देव घ्या फुका, बरोबर की नाही हा. नावाचा धोंडे आहे, सद्गुरूंनी घडवलंय तसं, बरोबर की नाही. पाकिट जर घेतलं ना तर हा संप्रदाय, म्हणून म्हटले हा देह भगवंताच्या नामस्मरणासाठीच भेटलेला आहे हा. कारण ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. अहो या आत्म्याची सेवा करण्यासाठी आपला जन्म झालाय, किती भाग्यवान आपण हा. अहो आमच्या नशिबामध्ये कसं काय आलं, हे येडगे बाबा आमची मामा, खरोखर किती त्यावेळेला येडगे बाबानंतर सुरेश बाबाने अनुभव घेतला, आमची भांडणं झाली, लगेच मार घातलीस तू, खरोखर म्हणजे हे लगेच भेटत नाही, हे खरं लगेच पटत नाही आपल्याला. नंतर काय बदल झाला या ठिकाणी, हे शेळके बाबा, सकाराम बाबा, आप्पा महाराज, ही सगळी तुम्ही मंडळी, सागरची बाबा, किती तळमळ, काय खरोखर हा बदल कोणामुळे झाला, या नावामुळे बदल झालाय हा. जर आपण राम 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 जपत बसलो असतो तर या ठिकाणी मला बसवलं असतं तुम्ही, काय हो सांगा हा. कोणामुळे बदल झाला, अहो या नामामुळे झाला. श्रीपाद बाबा सांगायचे एक तत्व नाम, हे नाम तुम्ही, नाम देव, देवाचे नाम आणि नाम घेणार आहे तुम्हीच आहात, तुम्हीच ते तत्व आहात. अनुविनी होणे तोकडा, तुका आकाश एवढा हा. आपण आकाश एवढेच आहोत, किती भाग्यवान आहोत. अहो का राम ठाऊक असता का शरण जाता वशिष्ठाशी, बरोबर की नाही. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. हा अभंग कोणासाठी असलाय, ही ओवी कोणासाठी आहे का फक्त ज्ञानेश्वर माऊली यांनी, बरोबर की नाही, यासाठी नाही आहे, सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी राम देहादी एक, सूर्य प्रकाशक सहस्रश्री, सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे. आणि तो राम आत्मा राम रूपाने आहे. राम 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 सर्वही म्हणती, कोणी न म्हणत ती आत्माराम. मग आत्मारामाला ओळखावा म्हणून ही ज्ञानेश्वरी आहे, तर रामाची ओळख व्हावी म्हणून आहे, बरोबर की नाही हा. खरोखर खूप आनंद आहे आपल्याला की आपल्याला या अखंड हरीची ओळखही झाली, अखंड नाम पण भेटलं आणि आपण तो आनंद लुटतच आहोत हा. किती आनंद हा, किती आनंद आहे संगतीमध्ये. संतांची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे बनते. संतांच्या संगतीशिवाय खरोखर संत संगत पाहिजे, तरच तुम्हाला याची अनुभूती येणार आहे. आणि ते नाम हे तत्व आहे, हे शब्द नाही, हे तत्व आहे. आणि ते जर नाम तुम्ही दृढ जर धरलं तर करोना येणार. कोणाला येणार करोना, कोणाला येणार, हरीला येणार, बरोबर की नाही हा. म्हणून म्हटलेलं आहे ना की ते तत्व तुम्ही दृढ धरलं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. ज्यावेळेला प्रबोध भेटला, प्रबोध भेटल्यानंतर त्याचं चिंतन घडलं पाहिजे. चिंतन दररोज अर्धा तास, 1 तास, तरच तुम्हाला 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी प्रबोध भेटणार आहे. एकदा का प्रबोध झाला की आपण सारी के करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्यावेळेला सद्गुरू तुम्हाला आपला सारखेच करतात. कधी बोध झाल्यावरती, जवळवरी अर्जुना तो प्रबोध भेटे ना मना, तववरी या साधना भजावे लागेल, बरोबर की नाही हा. भगवंत म्हणतात अर्जुना, जोपर्यंत तुला बोध भेटत नाही तोपर्यंत तुला मला भजावंच लागेल हा. प्रबोधाच्या नंतरची स्टेप आहे, मी कोण आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, बरोबर की नाही. मी कोण आहे, कुठून आलोय, सुद्धा जर इथे कार्यक्रम होत असेल तर किती यांचं भाग्य असेल. काय हो, काय वाटतं तुम्हाला, बरोबर की नाही. आता ते बाबा ठरवतील त्याच्या पुढे तुम्हाला कार्यक्रम सुरू ठेवायचा आहे, बरोबर की नाही. परंतु खूप आनंद वाटतो की असे साधक बाबांनी घडवले की तळमळ वाटते, तळमळ अंतःकरणामध्ये तुमच्या. काय सागर महाराज, तुमचे वडील, तुम्ही सगळी मंडळी एवढा आटापिटा करताय की बाबांची पावलं लागली पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. तो साधक आहे ना, बरोबर की नाही हा. तर याची देही घडे देवाचे भजन आणि ते ज्ञान कोठे नाही, या देहामध्ये हे घडणार आहे. म्हणून आपण ह्या स्वरूपाला प्राप्त झालोय. खरोखर पुणे देवळे संगमेश्वर हा जो विभाग आहे, हे जे नाव आहे ते पूर्ण खूप ठिकाणी म्हणजे
सद्गुरूंच्या मुळे ह्या नामामुळे किती किती मोठा बदल झालेला आहे, सर्वांना अनुभव आलेला आहे, बरोबर की नाही? म्हणून या ठिकाणी आत्मरूपाला वंदन केले माऊली, कारण आत्मा हाच जगाचं अधिष्ठान, कारण सर्वांसाठी राम एक तत्व नाम, त्या नामालाच ते हरीची भेट घालणार आहे. अखंड हरी, अखंड नाम. अखंड हरी समजला तर अखंड नाम समजणार आहे. अखंड हरी समजला, अखंड नाम नाही समजलं तरी पण अनुभूती येईल का? अखंड हरी समजला, अखंड नाम नाही समजलं तरी अनुभूती येणार नाही. अखंड हरी, अखंड नाम हे जर का समजलं तर आपल्या अंतःकरणामध्ये अखंड हरी नाम चालूच आहे. चाले हे शरीरा, चाले हे शरीरा, कोणाची आसते, कोण बोलवितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाची भजन चुकवू नका. कोणाचं म्हणजे सांगितले? हा जो स्वयंसिद्ध आहे, बरोबर की नाही? जो स्वयंभू आहे, जी ओळी घेतली त्यावरतीच बोलला. जो स्वयंभू आहे, जो स्वयंसिद्ध आहे, त्याचाच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि खरोखर इथे तर मी तर अज्ञानी आहे, एवढं काही मला असं काही नाही की एखादा अज्ञानी असेल जीव तर ठीक आहे, या ठिकाणी बोलू शकतो आपण, बरोबर की नाही? तुम्ही सर्व ज्ञानी, बघा तुमच्याकडनं आम्ही ऐकलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी. ते नाम जर तुम्ही दृढ धरलं, ते नाम म्हणजे काय शब्द आहे? राम 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 सर्वही म्हणत